हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे होळी आणि दुपारी मी हा व्हिडिओ चालू केलेला आहे. काय उद्या होळी, आत्ता क्लासला जायचं आहे. आवर कपडे काढ, आवर पटकन. शिवांश काय करतो? ए शू, नळ बंद कर ना. होतोय का नळ बंद तुला? चल ये इकडं. शिवांश असं नाही ठेवा, काढ पटकन. अरे येतं सगळ्यांना लागन तुला. ए शू काढ, आता तुला घेऊ. बस, आमचा शिव कसा झोका खेळतोय. काय खातो तू? कधी आला स्कूल मधून? श्रवण ड्रेस चेंज कर, चल क्लासला जायचंय पटकन. आणि प्रियांकाचं चाललं होतं इथं भांडे घासायचं काम. तर मी होते आणि मी दुकानावर होते थोडा वेळ. तर त्याच्यानंतर घरी आले होते चहा घ्यायला. तर चहा ते घेतलं. त्यावेळेस प्रियांकाची चालली होती इकडं आमटीची तयारी आणि नानी करत होते इथं पुरण. तर मी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि सागर पण आले होते चहा घ्यायला. तर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि शिवांची चालली होती इथं मस्ती. चहा घेऊन झाल्यानंतर मी लगेच दुकानावर गेले होते, कारण हे पण 2-3 दिवसासाठी बाहेर गेलेले होते आणि दुकानावर कोणीच नव्हतं. तर मी सकाळीच 9ला जात होते आणि संध्याकाळी 8ला यायचे. तर तिथं गेल्यानंतर बसून बसून पण कंटाळा येतो. तर तिथंच थोड्या चक्रा मारत असते आतल्यात. आणि उशीर झाला होता मला पण तिथंच दुकानावर 7-7:30 वाजले होते. तोपर्यंत प्रियांकाने पण स्वयंपाक केलेला होता. तर मला घरी येईपर्यंत सगळी होळीची तयारी झाली होती आणि नानींनी तुळशीला आणि देवाला पण नैवेद्य ठेवलेला होता तोपर्यंत. त्याच्यानंतर मी माझं पण आवरलं आणि लगेच होळी पेटवण्याची तयारी केली होती. तर नानांनी सागरला पण घरी पाठवलं होतं, कारण होळी पेटवायची होती आता. आणि वाजले होते 7-7:30. तर 6 नंतर लगेच होळी पेटवली जाते. तर आम्ही सगळे तयार झालो आणि होळीचीच तयारी चालली होती. पण ते उसाचा वाडा आहे ना, उभा राहत नव्हता. त्याच्यामुळे ते व्यवस्थित सेटल म्हणजे उभा राहावा म्हणून नानींनी ना त्याला गौऱ्या सगळे कुणाशा लावल्या आणि तो उभा पण राहिला. होळी पेटवतानाच वाढा आणि एरंडाचं पान असतं ना, तर त्याचा मान असतो. तर होळी पेटवताना तेच उभा करतात. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. तर हे दुकानावर होते आणि त्यांना यायला पण उशीर झाला होता. त्याच्या आधीच आम्ही होळी पेटवून घेतली होती. आणि त्याच्यानंतर नैवेद्य टाकला होळीत आणि गाठी पण टाकतात, तर गाठी पण टाकली होती. आणि नैवेद्य आहे ना, म्हणजे त्याची आहुती देतात त्या दिवशी. तर आमची होळी पेटवल्यानंतर लगेच शेजारच्या काकांची पण तिकडे पेटवत होते. तर सगळे तिकडे गेलो आम्ही. त्यांचं चाललं होतं सगळ्यांचं इथं प्रदक्षिणा घालायचं काम. आणि त्यांनी पण सगळ्यांनी प्रदक्षिणा घालून घेतल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केला. होळीत टाका ना, होळीत टाका ना. जाऊ दे आता. काय झालं याला? पहिला त्यांनी टाकलंच होतं ना. हाताने चटके बसून घेतात. चटके नाहीये, नाजूक.
शिवांचं चाललं होतं रडायचं काम आणि त्याच्यानंतर ते घरात आले आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांना दुकानात आहे ना असे फुगे भेटले तर त्यांना दिले. 2-3 दिवस झाले मिस्टर पण गेले होते फिरायला तर त्यांनीच हे फोटो तिकडे क्लिक केलेले होते. आणि त्यांचा पूर्ण प्रवासच जहाजाचा होता. आणि त्यांनी खूप एन्जॉय केला होता त्याच्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा.